उन्हामध्ये घालण्यासाठी लक्षात घ्या. अण्णा आपण पाहू शकाल संजय अजीत सर हमारे साथ है, मगर इलियास भाई पठान से मैं कुछ पूछना चाहूँगा. इलियास भाई पठान, कैसा लग रहा है आपको अंडर बॉक्स क्रिकेट में आप आए हैं और पालघर क्या क्रिकेट में अपने बहुत से खिलाड़ी को बनाए. अंडरम क्रिकेट पैराडाइज टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे आप? पहले तो मैं दोनों टीम को आभार देना चाहता हूँ कि दोनों टीम में कुछ रहेगा, अच्छा खेला, उन्होंने अच्छा परफॉर्मेंस दिया, इसलिए दोनों टीम फाइनल में आई है. मेरा तो अंडरआर्म से दूर दूर का नाता नहीं है कि मैं ओवरआर्म खेला, ओवरआर्म में प्लेयर बनाया हूँ मैंने, लेकिन ओवरआर्म भी एक बहुत ही अच्छी और बेहतरीन गेम है क्योंकि इसमें फिटनेस ज़रूरी है. क्विकनेस, फिटनेस और यंग लड़के जो अच्छा परफॉर्मेंस कर रहे हैं. और पहली बात तो मैं बोईसर का पैराडाइज क्रिकेट क्लब और बोईसर की बोलते हैं मानाजी स्पर्धा, इनको मैं अभिनंदन करूँगा, धन्यवाद दूंगा. क्या बोईसर शहर में पहली बार नहीं, हर बार करते हैं और अच्छा टूर्नामेंट करते हैं ये. इसके लिए अगली बार से मैं भी कुछ इसमें पार्टिसिपेट करूँगा और मेरे से जो सेवा बनती होगी मैं करूँगा बच्चों के लिए. और मुझे हर साल याद से बुलाते हैं, रात के 12 बजे 10 बजे याद करते हुए बुलाते मुझे, इसके लिए धन्यवाद पैराडाइज क्रिकेट क्लब का. इलियास पठाणबद्दल मी एक गोष्ट सांगणार आहे. क्रिकेट खूप खेळलाय, परंतु वय 57 झालं आहे, क्रिकेट अजून खेळतात. येणाऱ्या पुढच्या वर्षीपासून आमचा जो एक मोठा पॅनल आहे, अंपायरिंग पॅनल, JP पॅनल, जय पवार पॅनलचा अंपायरिंग पॅनल पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारतामध्ये फिरतो तो पॅनल. त्या पॅनलमध्ये अंपायरिंगची भूमिका पार पाडणार आहेत पुढच्या वर्षीपासून. तर इलियास पठाण सारी ताज झाला पाहिजे, अंपायर म्हणून ते पाहिले जातील टेनिस क्रिकेटमध्ये. तर मी विनंती करेन अजीत सर आइए, आपके शुभारंभ हम टॉस करेंगे. दो कप्तान परिसर सर आइए, पुलिस सर आप भी आइए आगे. दो कैप्टन हैं, पहले हम चॉइस कॉल देंगे, देखा जाए कौन सा टीम कॉल जीतेगी. वाईवी टीम ने चॉइस कॉल जीता और कॉइन स्पिन किया जाएगा. पैराडाइज या दादा, कौन सा कॉल? पैराडाइज. और यहाँ पर पैराडाइज आता हुआ. टॉस विन हुई है YBCC वेबूर. करण ज़्यादा कुछ नहीं पूछूंगा मैं क्योंकि लगभग 1 बज चुके हैं. 5वां मैच आप खेल रहे हैं और 4 टॉस आपने जीते हैं. क्या लेना चाहेंगे इस मैच में? फील्डिंग. कैसा लग रहा है? पिछले साल आप सेमी में पराभूत हुए, इस साल फाइनल खेल रहे हैं, कितना एक्साइटेड हो आप? बहुत ज़्यादा एक्साइट हूँ क्योंकि 2 साल से ये टूर्नामेंट खेलने का 1 साल से मिला नहीं था और 1 साल सेमीफाइनल में आ रहे थे, तो इस साल बहुत एक्साइटमेंट है. सामने वाली टीम भी बेहतरीन है और अपने फील्डिंग का डिसीजन लिया, तो कितने रनों में रोकना चाहेंगे? हालांकि इस मैच में आपने 50 लगाया है इस टूर्नामेंट में, तो सामने वाली टीम को कितने में रोकना चाहेंगे? क्योंकि 6 ओवर के मैचेस हैं, एक बड़ा मैच बोला जाता है 6 ओवर का, तो कितना लक्ष्य तक अपनी टीम को रखना चाहेंगे, सामने वाली टीम को रोकना चाहेंगे? सामने एक अच्छी टीम है तो मैं कम से कम स्कोर में रोकने का ट्राई करूँगा. ओके, बेस्ट ऑफ लक. ज़्यादा वक्त नाही लेंगे. बिगेश तुझ्याकडे येतो. बिगेश, नाणेफेकीचा कॉल नक्कीच गमावला. प्रथम तर बॅटिंग करायची आहे. समोर करण ठाकूर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तुमच्या संघामध्ये कुणाल गिनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मेगा फायनलचा सामना आहे. तुम्हाला खेळताना मजा येईल, प्रेक्षकांना पाहताना मजा येईल. तर यावर्षी नवीन चॅम्पियन भेटणार आहे. 1 वर्ष तुम्ही नक्कीच रनअप ठरले होते, तर या सामन्यामध्ये काय प्लॅनिंग असणार आहे? नक्कीच आम्ही विनर होण्याचा प्रयत्न करू. आणि समोरच्या संघाबद्दल काय सांगेल, करणबद्दल काय सांगेल? करणचा म्हटलं तर तो खूपच चांगला बॅट्समन आहे, नक्कीच त्याची विकेट घ्यायचा प्रयत्न करू. ये बिगेश भोईर है, बहुत कम बोलते हैं मगर गेंदबाजी में अच्छा बोलते हैं. बेस्ट ऑफ लक बिगेश भोईर, बेस्ट ऑफ लक करण ठाकुर. दोनों ही टीमें के बेस्ट ऑफ लक होगा. आप अपनी स्ट्रेटजी तैयार कीजिए और मैं हमारे गेस्ट आप हमारे मंच पर बैठ जाइए. सभी से मैं गुजारिश करूँगा, हमारे गेस्ट सभी को ऑल द बेस्ट किया जा रहा है मेरे गेस्ट की तरफ से. और हमारे वॉलंटियर्स अनस और एक टीम फोटो सेशन होगा. टीम फोटो सेशन जरूर, टीम खड़ी हो जाइए. दोनों टीम ऐसे ही खड़े रहेगा, एक फोटो सेशन किया जाएगा. ट्रॉफी के साथ आप एक फोटो ले लें प्लीज. दोनों
ये दोनों मेगा फाइनलिस्ट टीम है और दोनों का फोटो सेशन किया जा रहा है। ब्लेजर पे हैं दोनों ही कप्तान नीलेश पांडे सर हैं, टीम के फाउंडर। काफ़ी मेहनत की है नीलेश पांडे ने अपनी टीम बनाने के लिए और मेगा फाइनल में दो टीमें बेहतरीन टीम है, एक पालघर और एक केलवे से बिलोंग करती हुई। बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स। थोड़े ही क्षण में हम बेस्ट ऑफ लक दोनों टीमों के लिए। आप अपनी स्ट्रेटेजी बना लीजिए। अनस और कोई नहीं, अयो यहाँ पर आइए प्लीज। थैंक यू, बहुत शुक्रिया। और वेडिंग एनिवर्सरी सॉन्ग लगाना है बाबू। शादी की सालगिरह है, जबीर खान और जरीन खान शादी की सालगिरह। हम केक कटिंग सेरेमनी कर रहे हैं हमारे विकेट पर। आहान उनके सुपुत्र हैप्पी बर्थडे टू यू कर रहे हैं। आहान अब्बू को बोलो वेडिंग एनिवर्सरी की बहुत शुभकामनाएं। कैमरामैन आहान आइए आगे आइए। आहान हमारे स्क्रीन पर है। हमारे टॉम एंड जेरी है, खूब मेहनत की हमारे टॉम एंड जेरी निकले। तालियां बजाना चाहिए, काफी मेहनत की इन्होंने भी। और केक सेरेमनी डीजे बाबू। And celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. When I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy. बहुत बहुत शुक्रिया। हम मेगा फाइनल का ये मैच है। मेगा फाइनल का मैच हम थोड़ी क्षणों में लेकर आएंगे। केक सेरेमनी हो चुकी है। मैं सभी से गुजारिश करूंगा, हमारी जो महिलाएं भी हैं, रिया ठाकुर हमारे साथ हैं, परिचित ठाकुर इनके सुपुत्री, मिसेस ठाकुर भी हैं, हमारी भाभी जान, इस मैच का आनंद लेते हुए। आयोजित टीम जरूर पराभूत हो चुकी है, मेहमान टीम इस प्रतियोगिता से बाहर हो चुकी है जो ऑर्गेनाइज टीम है, मगर बैटल काफ़ी बढ़िया होने वाला। एक तरफ टीम नजर आएगी YBCC वेवूर और एक तरफ केलवे माइको। अच्छा बैटल होगा। थोड़े ही क्षण में हम मैच की शुरुआत करेंगे। रोहन गावड़ कहीं पर भी यहाँ पर है, तुरंत रोहन गावड़ यहाँ पर है। सिपुन साहू यहाँ पर तुरंत आइए। लाइट शो किया जाएगा, उसके बाद मेगा फाइनल के मैच की शुरुआत होगी 10 काउंट के साथ, 10 काउंट के साथ मैच की शुरुआत करेंगे। दोनों कैप्टन बॉल चॉइस के लिए आना है। कुणाल किणी चेंडू चॉइस अपन करूंगे। करण ठाकुर और कुणाल। पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचं आहे व बोलबाला, पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचं आहे व बोलबाला.
चलो जो टॉम एंड जेरी बाहर आ जाइए, चले टॉम एंड जेरी बाहर आ जाइए, चले प्लीज। करण अपनी फील्डिंग सजा ले, करण फील्डिंग सजा ले। गेंदबाज को आपको तैयार रखना है। 10 काउंट पर मैच शुरू करेंगे हम, ठीक है। पानी पी लीजिए, ओके। ड्रिंक ब्रेक है और लाइट्स ऑफ है। 10 काउंट पर लाइट्स ऑन की जाएगी, उसके बाद मैच शुरू होगी। नीला भाई सुरवे, मैं आपसे गुजारिश करना चाहूँ, नीला भाई सुरवे हमारे मंच पर आइए प्लीज। नीला भाई सुरवे हमारे मंच पर आ जाइए। नीलेश भाई प्लीज। यूसुफ भाई स्क्रीन पर हम काउंटिंग कर रहे हैं, मगर चलो फील्डिंग तुरंत सजा ले। पहले फील्डिंग सज जाएगी। बॉलर गेंदबाज गेंदबाजी मार्ग पर आप आ जाइए। बैट्समैन तैयार होंगे, उसके बाद हम 10 काउंटिंग करेंगे। जैसे ही 10 काउंटिंग खत्म होगी उसके बाद मैच शुरू होगी। अंपायर्स आपको तैयार रहना है। जैसे 10 काउंटिंग खत्म होगी वैसे ही पहली गेंद गिरेगी, ध्यान में रखना प्लीज। चलिए प्रेम और फील्डिंग सजा ले। टॉम एंड जेरी बाहर आ जाइए आप। अंपायर साहब तैयार हो जाइए। अन्ना आपको गेंदबाजी पे तैयार रहना। बैट्समैन दोनों सेट हो जाइए। चलिए 10 काउंट के बाद तुरंत गेंद गिरेगी। कुणाल किनी, मनीष भोईर, आप दोनों एंड पर बैटिंग बॅट्समन सज्ज राहायचं, दोन्ही एंडवर बॅट्समन राहायचं आहे. फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायची आहे. टॉम एंड जेरी आपण बाहेर या प्लीज. चला प्रेक्षकांनी बाहेर जायचं आहे, कुठल्याही प्रेक्षकांनी मध्ये यायचं नाहीये. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7वे थोड्या क्षणामध्ये सुरुवात होईल. दायांच्या गजरामध्ये करा स्वागत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. या सामना होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. सामना सुरुवात होईल. जोडले जातील मायक्रोफोनवर उत्कर्ष पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. काय जबरदस्त मॅनेजमेंट. अगदी सुंदर पद्धतीने अगदी इंटरनॅशनल मॅचचा लुक या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने IPLचे सामने प्रत्येक काउंट डाऊनने सुरुवात होत होते तसा मात्र फायनलचा मॅच. पहिल्याच बॉलवरती दांडी गुल. मनीष भोईर बॅट टू द डगआउट. जल्लोष उत्साह सगळ्या काही गोष्टी या बॉलवरती. मोठा विकेट. बिग लॉस फॉर मायकोप. फलंदाज मनीष बॅट टू द डगआउट. गॉन. नहीं तीर तलवार नहीं गोली नहीं गोली तू खुदा है तेरी फौज तू ही टोली लगेच हॅट्रिक विकेट जर संतोष कुमार मुल्ल्या पालघर एक्सप्रेस या खेळाडूने घेतली हॅट्रिक विकेट तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज नीलाबाई सुर्वे यांच्याकडून दिला जाईल. आपण जबीर या आपण एक सन्मान करून घेऊया. जे मला कॅप आणि इयरफोन्स आम्हाला स्पॉन्सर केले इल्लासभाई पठाण अनेक लेजेंडरी खेळाडू. 10 मार्च रोजी पाहू शकाल पालघर भूषण हे अवॉर्ड सुद्धा त्यांना दिलं गेलं. आपण सन्मान करणार आहोत. इलियास पठाण साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. विनंती करेल तन्वीर सिद्दीकी साहेब या आपल्या शुभहस्ते आपण सन्मान करतो. तन्वीर सिद्दीकी साहेबांच्या शुभहस्ते इलियासभाई पठाण यांचा पण सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. अतिथी देवो भव भारतीची प्रथा. प्रत्येकाचा सन्मान करणं हे गरजेचं आहे. आणि आपण पाहू शकाल एक मायाची उपदार शॉल आणि पुष्पगुच्छेतून सन्मानित केलं तर इलियासभाई पठाण यांचा आपण सन्मान करतोय. लगेच पाहू शकाल. खूप खूप धन्यवाद सर आपण आलात. चला ताई आपण बसून घ्यायचं आहे. जे धनसार संघ ते लेडीज चेअर्स सोडा जरा. लेडीज आमचे उभे आहेत प्लीज. अली चला उठायचं तिकडून.
ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद, थँक्यू सो मच. चांगली गोलंदाजी, 1 विकेट आणि 1 धावाची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळायचा होता. चेंडूला सन्मान मिळतोय. वेगाचा राजा अर्थात आपण पाहतोय संतोष शन्ना. जबरदस्त गोलंदाजी, अगदी फलंदाजांना आपल्या तालावरती नाचवतात म्हणायला हरकत नाही. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतात. वेळेचा विचार केला, 1 वाजून 10 मिनिटं होत आलीत. खूप सुंदर पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार, 3 चेंडू आणि 1 धाव. समर्थ बटर मन्या बाद झाल्यानंतर थोडंसं टेन्शन, थोडंसं आपण पाहतोय नाराजगी व्यक्त करावी लागते. एका बाजूला आपण पाहतोय कुणाल किणी आहेत. मागच्या मॅचमध्ये अगदी धावांचा पाऊस ज्याच्या नावी राहिला. चांगली फलंदाजी. यावेळी जर आपण पाहिलं तर फलंदाज पुन्हा एकदा समर्थसाठी थोडीशी डोकेदुखी वाढलंय. चांगली गोलंदाजी होते. इथून सॉफ्ट हँड अगदी नरम हाताने मात्र खेळून काढलं या बॉलला. धावसंख्या इथे देखील 1 मिळेल. फायनलचा मॅच, मानाचा वर्ल्ड कप जिंकायची झालंय तयारी. कोण पडेल कोणावर भारी, येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी तुमच्या समोर असतील. एक जबरदस्त बॅटल. 5 चेंडू आणि 2 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी संतोष अण्णा आपल्याला पाहायला मिळतात. पालघर एक्सप्रेस या शैलीचा पहिला गोलंदाज या पालघर विभागात, ज्यांनी ही गोलंदाजी सुरुवात केली आणि तदनंतर आज त्यांच्याच पावली भरपूर गोलंदाज जे मात्र तयार झालेत. फुलरलेनचा बॉल होता, अगदी चेंडूला सन्मान. मनीष बाद झाल्यानंतर जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित कुणालकडून बघायला मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, त्या म्हणजेच 3 धावा. लॉस ऑफ 1 विकेट्स पहिल्या दिवसात, ज्यांचा आवाज आपण ऐकलात, संतोषदा पाटील. चेक नक्कीच आपण वळणार. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र आपण पाहतोय कुणालने केलंय सुरुवात. चेंडू चाललाय सीमा पलीकडे, दर्जेदार फटका. संतोषांना गोलंदाजीवरून जसे मात्र बाजूला झाले, सुरुवात केले चौकाराने. शंखनाद फुंकलाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल किणी. जबरदस्त सुरुवात, जिथून आपण पाहतोय पहिल्या बॉलला सन्मान दिला, सिंगल मिळवली. तदनंतर स्ट्रायकिंग एंडला मी का आलोय आणि स्ट्राईक मी का घेतलंय, चौकार शोधायचे आहेत मला. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती आक्रमण. युसुफ भाई आपण पाहतोय भरपूर परिश्रम या स्पर्धेसाठी ज्यांनी निश्चित स्वरूपात मांडलेत. मागच्या 2 दिवस आम्ही जवळून पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने हा फटका खेळला. आता प्रेमचा कमबॅक बघायला मिळतोय. YBCC यंग बालवीर क्रिकेट क्लब वेऊर, निलेश वाणी यांना बांधलेला संघ, भरपूर वर्ष या रूढी परंपरेचा संघ. निलेश वाणींचं कौतुक करावं लागेल, कारण भरपूर संघ होत असतात, नवीन संघ येतात, 2 ते 3 वर्षात संघ कोलॅप्स होतात. निलेश वाणी यांनी मात्र हा संघ अगदी वाढवलाय, या संघाची जतन केलंय, संघाला मोठं केलंय. त्यांचं देखील कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. टॅप केल्या बॉलला, चेंडू जाईल संतोष अण्णाच्या डोक्यावरनं सरळ सीमा पलीकडे. प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा फायनलच्या मॅचमध्ये पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2023 एडिशन 7 मध्ये फायनलची मात्र इथे मात्र एक महत्वाची मॅच. एका बाजूला YBCC वेऊर, एका बाजूला आपण पाहतोय मायखोप. टॅप केल्या बॉलला, चेंडू जाईल सीमा पलीकडे. प्रेक्षक राजे होतात आनंदी, कारण कुणालने खेळलाय हा टॅपचा फटका. चेंडू जाईल सीमा पार, येतोय तो म्हणजेच या षटकातला 3रा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. जर सलग 3 षटकार आले तर अजीजबाई मेमन यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 15, 8.18 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 3 चौकार आले तर अजीजबाई मेमन यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज कंटिन्यू राहणार आहे. मागच्या मॅचमध्ये करणने तो मान मिळवला.
सॉफ्ट हँडने खेळून काढलंय. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक कुणाला कशी ठेवता येईल याच्याकडे लक्ष त्याचं देखील आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 8ची सरासरी राखत धावसंख्या 16 वरती. एक गडी बाद अशी स्थिती मायकोपे या संघाची. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे अंकित यांना, ज्यांनी जबरदस्त प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलंय. यस डीजे अंकित. सुरेश 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 आता कशाचा राग हात रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्प लावून थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मॅच क्रमांक अर्थात फायनल 32 क्रमांकाची मॅच, अगदी 32 मॅच पूर्ण होत्यात या स्पर्धेच्या. जबरदस्त सामने बघायला मिळाले. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 2 षटकांचा खेळ पूर्ण. गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष अण्णा. अगदी ह्या षटकात सेन्सिबल क्रिकेट कुणालकडून बघायला मिळेल का हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. पहिलाच बॉल या षटकातला. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यश नो आणि वेट यांच्या कॉर्डिनेशनमध्ये अगदी व्यवस्थित पकड. 2 फलंदाजांची कम्युनिकेशनची साधनं महत्त्वाची आहे. टॉक टाईमचा रिजर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अदरवाईज खेळपट्टीवरती ॲक्सिडेंट निश्चित असतं. परंतु समर्थ भटर आणि कुणाल यांच्यामधला मात्र समन्वय अगदी योग्य. पुढचा बॉल टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक तिथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये. संतोष अण्णा सांगतात की मागच्या गोलंदाजावरती तुम्ही प्रहार केला असेल. नो डाऊट. परंतु मी देखील भरपूर वर्ष, माझी केस उगाच पांढरी झालेली नाहीत, ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेटला वेळ दिलेला आहे. आणि या अंडरआर्म क्रिकेटचा आपण पाहतोय वेगाचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. याच पद्धतीचे गोलंदाज आपण पाहतोय मुरब्यामधून देखील तयार झालेत. त्याच पद्धतीचा गोलंदाज राहुल माळी धनसार अल्लाळीमधून बिलॉंग करणारा, तो देखील आपण पाहतोय याच पद्धतीची गोलंदाजी. वेगावरती अतिशय सुंदर पद्धतीनं जे स्वार असतात. पुढचा बॉल तिसरा चेंडू या षटकातला. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. सॉफ्ट हँड अगदी खेळत. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 17 वरती. 3 चेंडून मागे आतापर्यंत 1 धाव. चांगली गोलंदाजी. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच समर्थ आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जर आपण पाहिला तर पंचांनी अगदी योग्य रीतीचा चेंडू आहे असं मात्र पाहिलंय. पण पाहू शकाल इथे जर चेंडू नो असेल तर तुम्ही निश्चित स्वरूपात चला पंच कळवायचं आहे. ह्या चेंडूचं काय? नो +1. ऑल राईट. नो +1 म्हणजेच धावसंख्या 2. इथे मात्र जोड होईल. 19 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 7.7चा सध्याचा करंट रन रेट. परंतु इथून यावेळेस पुन्हा एकदा सेन्सिबल. कुणाला माहिती आहे हे षटक संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानाचे राजे होऊ शकता. त्या अनुषंगाने आपण पाहतोय मेरिट फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी, चांगल्या चेंडूचा सन्मान करण्यात मात्र सध्या आता कुणालचं लक्ष आहे. आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील या षटकातले. 20 धावा. समर्थ इथे मात्र आपण पाहू शकाल धावसंख्या 1 मिळेल. या धावसंख्या 1 फलकावरती धावा 21. मनीष लवकर वाद झाला परंतु कुणालनं खेळीला इथे सावरलंय म्हणायला हरकत नाही. आणि सध्या मायकोप संघाचा विचार केला तर मनीषला ओव्हरटेक करत असताना फलंदाज कोण आहे? त्याचं नाव कुणाल. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिलंय. शेवटचा बॉल या षटकातला. सॉफ्ट हँडने खेळलाय. इझिली डन. इथे मात्र शॉर्ट पॉइंट मधून ब्रिजेश बिरजू पुढे येतील. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ संपेल आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 वरती 1 अशी स्थिती मायकोपे संघाची. ड्रिंक्स ब्रेक होईल. लाईट शो ऑन होईल. तत्पूर्वी घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
संघाचा आहे व बोलबाला पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला दादा आहे व बोलबाला बोईसर नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप हा ठेविला 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 थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आपण पाहतोय या स्पर्धेनं भरपूर काही वेगवेगळे एक अंडरआर्म क्रिकेटला उंची दिली म्हणायला हरकत नाही. लाईट शो मात्र प्रथमताच या पालघर जिल्ह्यात अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि पॅराडाईज मी म्हटल्याप्रमाणे जे कुठे शक्य नाही ते शक्य करण्यात पटाईत अर्थात पॅराडाईज 22 धावा धावफलकावरती 1 गडी बाद अशी स्थिती ती म्हणजेच संघ आहे मायकोपेची. आता मात्र अत्यंत महत्त्वाचा बॅटल जिथे एका बाजूला करण एका बाजूला कुणाल मागच्या मॅचचा राजा आपण पाहतोय. एका बाजूला YBCC संघासाठी करण असेल तर मागच्या मॅचचा राजा मायकोपे संघासाठी कुणाल असेल. चांगली लढत चांगली फाईट राऊंड डिस्टन्स पंचांच्या उजवीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता करण ठाकूर तयार. यावेळेस आपण पाहतोय करण असेल गोलंदाजी मार्कवर हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा फलंदाज मनीष गेल्यानंतर जबाबदारीचं ओझं पेलत मी चांगली फलंदाजी करू शकतो. संकटीन काळात मी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघाला उचलून घेऊ शकतो. ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये करणच्या बॅट आपण पाहतोय कुणालच्या बॅटमधून आपण पाहू शकाल. सुरुवात चांगली इथून जर आपण पाहिलं तर आलाय चौकार. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन 5 बॉल बाकी असतील. 5 बॉलचा खेळ अगदी इंटरेस्टेड प्रेक्षकांना मात्र अगदी बांधून ठेवलंय. या फायनलच्या मॅचनं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानाच्या आतमध्ये फायनलचा थ्रिलर. दुसरा बॉल करण. यावेळेस आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण तिथे होईल. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. ओव्हर पिच लाईन पद्धतीचा चेंडू हाताळला गोलंदाज करण यानं. यावेळेस आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सिंगल इथून देखील मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 27 वरती आपण पाहतोय 1 विकेट. मनीष मात्र बाद झालाय. अगदी नाराजगी व्यक्त केली. फायनलच्या मॅचमध्ये अपेक्षा भरपूर जास्त होत्या मायकोप केम्याच्या परंतु आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. कभी खुशी कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. यावेळेस हा फटका खेळला इंटू द गॅप मध्ये. समर्थ बटर थांबणारा नाही. यावेळेस आलाय चौकार 4. को तारे आसमां से आ जाते हैं जमीन हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड. करणच्या विरोधात आलाय चौकार. समर्थ फलंदाजाचं नाव. पुढचा बॉल यावेळेस इथे देखील आपण पाहतोय फेकी मात्र येईल आणि जिथे आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहतोय सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं पंजा आलाय का सिंगल आपण पाहू शकाल. सिंगल मात्र येतोय. धावसंख्या 1 न भर होईल. 32 धावा. शेवटचा बॉल बाकी. षटक क्रमांक 4. अगदी आणखीन 13 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणाल जास्तीत जास्त वेळ राहील हीच अपेक्षा मायकोप संघ करतोय. तर YBCC वेऊर संघाचा डगआउट एकच इच्छा असेल त्यांची की कुणाल बाद झाला तर मॅचमध्ये आम्हीची पकड देखील पुन्हा होईल. यावेळेस बॅट आणि बॉलमधला संपर्क व्यवस्थित होत नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय 4चा खेळ संपलाय. जिथे धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 33. आणखीन 12 बॉल येणं बाकी. उदयास आला ना लोकप्रिय झाला. उदयास आला ना लोकप्रिय झाला. पल्लीबाई हा ऑनर आला. पल्लीबाई हा ऑनर आला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप 2024 7वं एडिशन. या स्पर्धेचं चॅम्पियन कोणतरी नवीन बघायला मिळेल. मायकोप संघ आपल्याला बघायला मिळतो एका बाजूला आणि एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर YBCC वेऊर 7 वर्ष झाली स्वप्न बघतायत. आता त्या स्वप्नाला
एक वेगळी वळण दिशा मिळेल का? टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक करण आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम मोरे. चांगली गोलंदाजी, अगदी खोलातला बॉल. षटक क्रमांक 5चा खेळ चालू झालाय. पुढचा बॉल यावेळेस इथे देखील करण आहे. अगदी व्हॉलीबॉलचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, सलग 2 चेंडू आणि 2 निर्धाव. प्रेमनं देखील चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस आपण पाहतोय पाडल स्वीप करायचा होता, सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील फलकावरती, त्या म्हणजे 34. आणखीन 3 बॉल येणं बाकी. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फायनलचा मॅच. बिग ब्लो, बिग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. मायकोप विरुद्ध YBCC वेऊन यांच्यातला मात्र रंगणारा हा कडवा संघर्ष. स्लॉक षटकाला सुरुवात झाली. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये, जिथे हाणामारी आणि मारामारीचं षटक. इथे जर आपण पाहिलं तर पॅडल स्वीप केलं समर्थन. बॅक टू द डगआउट गॉन. DJ Sajens. थँक्यू. नवीन फलंदाज अजय पाटील. टॅप फटके हा देखील अगदी सहज रीतीने खेळू शकतो असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. यावेळेस आपण पाहतोय अजय येतो आणि पहिल्याच बॉलवरती अजयने देखील षटकार. अगदी नाराजगी व्यक्त करावी लागते. फलंदाज अजय पाटील. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षयला. अक्षय आपण पाहू शकाल आता भरपूर स्पर्धेनंतर आता अक्षय जॉईन होतोय मायकोपेस या संघाला. धावसंख्या 34 आणि 3 गडी बाद. षटक क्रमांक 5चा शेवटचा बॉल बाकी. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रेम मोरे. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल हा चेंडू मात्र वाईड असेल. पंचांचे 2 हात समांतर रेषेत व्हाईट बॉलची मात्र मागणी. इथून मात्र पुरवठा देखील तोच झालाय. 35. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी डाऊन द लेग. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मग एक्स्ट्रा करण्याची इथून विशेष गरज नव्हती, परंतु माईकवरून बोलणं भरपूर सोपं आहे. मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. 2 चेंडू सलग वाईड आलेत. टॅप करायचा होता. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर संपते 5वं. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 36. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. 6 बॉलच्या घडामोडी काय होतील असं सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे अंकित यांना. नक्कीच एक अनाउन्समेंट असणार आहे. आतापर्यंत मागील 3 दिवसामध्ये या स्पर्धेला तब्बल 60 जास्त व्ह्यूवर्स झालेले आहेत, व्ह्यूज गेलेले आहेत. तर नक्की तयार झाला पाहिजे पॅराडाईज टुर्नामेंटसाठी, पार्टी नेटवर्कसाठी. अप्रतिम काम. ओ टू कॉम बॉक्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण. करण ठाकूर आपल्याला बघायला मिळतात. आता ग्राउंड स्ट्रोक खेळला होता, परंतु करणनं तिथं पूर्णपणे समर्पण. जिंकायचं आहे. उराशी बाळगलेलं स्वप्न आहे. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप जिंकायची इच्छा आहे. 7 वर्ष झाली या स्पर्धेमध्ये प्रयत्न करतो आहोत आम्ही असं करणनं म्हटलं होतं, परंतु आता हीच ती वेळ आहे. आलेली संधीचं सोनं करावं लागेल. परंतु मायकोप संघ सांगतो आम्ही देखील इथे हरण्यासाठी आलेलो नाहीत. आमच्याकडे देखील फलंदाजी आणि गोलंदाजी ताकदीची आहे. जाऊया मॅचकडे. सामन्यामध्ये स्कोर काढला धावसंख्या 36. षटक क्रमांक 6ची इथे सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती कमालीचं क्षेत्ररक्षण. करण पुन्हा एकदा. गोलंदाज आदित्य. यावेळेस टॅप करायचा होता बॉल. इथे देखील डॉट येतोय. प्रत्येक चेंडू टॅप इथून खेळण्याचा प्रयत्न राहिला कुणालचा. 36 धावा धाव फलकावरती आहेत.
आणखीन येणाऱ्या काळात 4 बॉल सन्मानजनक आव्हान जर आपण पाहिलं टार्गेट पाहिले तर 45 पर्यंत पोहोचले जातील का हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वपूर्ण राहील. अगदी आपण पाहतोय धीरज पाटील. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण धीरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शिवराज्य वेऊरच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि इथे देखील नावाची नोंदणी केली जाईल हा प्रश्न देखील तेवढाच अत्यंत महत्त्वाचा लिहिला जातोय सूरज यांच्या माध्यमातून. जबरदस्त क्षेत्ररक्षण, शेवटचा बॉल बाकी. धीरज पाटील अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 43 43. अगदी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धीरज पाटील मागच्याच स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय फायनलच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण कसं असावं अगदी धीरजने ते दाखवलंय. पुढचा बॉल घेऊन आदित्य तयार. यावेळीस आता मात्र चेंडू निघून जाईल. शेवट गोड झालाय. 47 आणि 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवले ते म्हणजेच मायकोपेस संघानं. ही स्पर्धा मात्र आपण पाहतो 3 दिवस अतिशय सुंदर राहिली. जब्बीर भाऊ त्यानंतर विशाल आगळे बाळा यांचं मी आभार मानतो ज्यांनी मात्र या स्पर्धेला 3 दिवस आम्हाला मात्र समालोचनाची संधी दिली. त्याबद्दल जब्बीर भाई आणि विशाल बाळा यांचे देखील आभार. संपूर्ण पॅराडाईज टीमचा आभार. थँक्यू सो मच. पुढची इनिंग सुरुवात होईल पहिल्या 3 षटकांसाठी. आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ बोईसर अर्थातच युसुफ सय्यद सर आणि तदनंतर आपल्या पहिल्या दिवसाचे समालोचक शेवट करतील. ज्यांनी सुरुवात केली होती ते शेवट देखील करायला आलेत. थँक्यू. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. युसुफ सय्यद सर आपल्यासोबत जोडले जातील. नक्कीच धन्यवाद मिस्टर उत्कर्ष पाटील. नक्कीच आपण टॉप स्कोअर पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर लगावल्या गेल्या. आतापर्यंत कुणाल 129 धावा याच्या नावावर 5 सामन्यामध्ये. करण ठाकूर आहे त्यांचे 4 इनिंग्समध्ये 117 धावा बनवलेले. 62 बेस्ट पाहायला भेटलं. आता 55 त्याचा बेस्ट आहे. तिसऱ्यावर जबीर खान 81 धावा, 77 त्याचा बेस्ट राहिला आहे. ही बॅटिंग ऑर्डर पूर्ण आहे. 10 बॅट्समन आहेत. गोलंदाजी आपण पाहू शकाल करण ठाकूर 8 विकेटहून टॉपवर आहे. प्रेम मोरे 7 विकेटहून सेकंडवर पाहू शकाल. अशा प्रकारे बॉलिंग लाईनअप सुद्धा राहिलं आहे. जे आमचे बेस्ट बॉलर राहिले त्या स्पर्धेमध्ये टॉप बॉलर. तवळीया मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून
भारतीय मिसाइलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून, ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद मेगा फायनलला सुरुवात करतो. सेकंड इनिंगला आपण पाहिलं मागील 3 रात्रीपासून स्पर्धा आपण पाहिली. या 3 रात्रीमध्ये आपल्याला 5 समालोचन या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. उत्कर्ष पाटील 3 दिवस आपल्यावर जोडले गेले. दीपकजी संखे, संतोषजी पाटील. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर पालघर भूषण ने नवाजलेले प्रमोदजी शेडगे सुद्धा पाहायला भेटले आपल्याला. तसंच मॅन्युअल स्कोरर आपल्याबरोबर सूरज अंबोरे अप्रतिम काम करतात या स्पर्धेमध्ये. तवळे मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन होते बिकेश भोईर. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. 6-8 8च्या सरासरीने धावा वाढवायचे आहेत. पाहू शकाल करण ठाकूर आणि तुषार लढे 5 सामन्यामध्ये 117 धावा हे 4 इनिंग्समध्ये बनवले. ते 5वी इनिंग खेळण्यासाठी सज्ज होतोय करण ठाकूर. 2 असे खेळाडू 100 पार केलेत. पहिला खेळाडू कुणाल, दुसरा खेळाडू पाहू शकाल करण ठाकूर. 81 धावा जबीर खान. 8 गडी बाद केलेत करण ठाकूरने या स्पर्धेमध्ये. 7 गडी बाद केले आतापर्यंत पाहू शकाल प्रेम मोरे. 5 गडी बाद केलेत गोलंदाज पाहू शकाल आपण या स्पर्धेमध्ये राहिला तो म्हणजे बिकेश. द बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. बिकेश ठाकूर पहिला षटक घेऊन होतं. पहिला चेंडू टॅप केला गेला. पहिल्या चेंडूने चांगली सुरुवात केली पण तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल कुणाल केणी काय क्षेत्ररक्षण केलंय. फटका सुरेख होता. कुणाल केणी नक्कीच पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच निघून गेलं होतं परंतु पाहू शकाल लेफ्ट हँडने चेंडू अडवला परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणार परंतु आपल्याला स्वतःला सावरला, बॅलन्स केला, बॉडी बॅलन्स आणि चेंडू अडवलाय. चांगला बॅटल होईल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला मायकोप तर एका बाजूला YBCC. टॅप करायचा प्रयत्न प्रत्येकदा होता परंतु चेंडूवाला निर्धाव. डॉट बॉल. तर 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठली धाव फलकावर नाहीये. दोन्ही चेंडू निर्धाव खेळले गेले. करण ठाकूर स्ट्राईकवर. त्यावेळी टॅप करायचा प्रयत्न होता परंतु पाहू शकाल विकेट किपर समर्थ आहे परंतु एक सिंगल धाव नक्कीच चोरली गेली. 1 धावाने श्रीगणेश झालाय. YBCC वेवूर यंग बालवीर क्रिकेट क्लब वेवूर या संघाचा. अजून मिळवायचे 47-47 येणारे चेंडू असतील 33 वर 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 गडी बाद झाले होती मायकोबे संघाची. 47 धावा बनत असताना ऑफस्पिनच्या बाहेर चेंडू मध्ये आणला गेला. हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल विशाल पाटील चेंडूवर आले परंतु बॅकअपसाठी खेळाडू येतील मनीष भोईर परंतु 1 धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे सहसा होती. धावसंख्या 2 अंकावर जाऊन पोहोचेल. 4 बॉल 2 रन्स फर्स्ट ओव्हर रिमेनिंग. अजूनही पाहू शकाल हे आमचे प्रेक्षक पाहू शकाल पालघर भागातून सुद्धा आलेत. सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल उस्मान पटेलचे फॅन विकी आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. टॅपचा फटका चेंडू पाठवून दिला सहज सीमारच्या पार. हा आलाय मानाचा वर्ल्ड कप. चौकार 4. धन्यवाद इजे. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकाल काय फटका सजवला होता. चौकार आलाय. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा. पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा होत्या. त्यानंतर पाहू शकाल चौकाचा बॉल पुरवायचा जे आमचे व्हॉलंटियर्स आहेत. चेंडू पाच चेंडू 6 धावा फलकावर लगावले गेल्या पाहू शकाल. अजूनही करण ठाकूर स्ट्राईकवर आहेत. करण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहू शकाल 122 धावा त्याच्या नावावर लगावले गेल्यात. या सामन्या अगोदर 117 धावा होत्या. आता 5 धावांना 122 धावा झाल्यात. त्यावेळी टॅप करायचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला ब्रश करतो. डॉट बॉल. अनिल तुपे थोडासा बाजूला व्हायचा. मला पंच दिसत नाहीयेत. ओके. षटक क्रमांक संपला गेला पहिला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा येत्या 6. अजूनही 5 षटकं बनवायचे आहेत. 42 42 8 पॉईंट
40च्या सरासरी धावा बनवायचे प्रत्येक षटकामध्ये. तो घेऊया छोटी विश्रांती, वळूया डीजे मास्टरकडे. धन्यवाद. तो वळी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल नवीन गोलंदाज जोईल समर्थ बटर, डावखुरा वेगवान गोलंदाज. स्ट्राईकवर तुषार लढे, एक चेंडू एकवर बॅटिंग करतोय. सांघिक धावसंख्या 6 धावा. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल धावासाठी एकेरी धाव. नक्कीच धावफलक लगावली जाईल. धावफलक 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. 7 अजूनही वाढवायचे 41 धावा आहेत. 7 कुठला संघ कोणाला देईल मात, येणारा वेळ सांगून जाईल सूरज. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. पॅराडाईस महाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7वे. कुठला नवीन संघ चॅम्पियन बनेल यावेळेस. फटका सुरेख, चेंडू निघून गेला सीमारेषा पार. हा आलाय चौकार. नक्की करणसाठी एक गोष्ट सांगू शकाल, करण काय फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीमध्ये, चांगली बॅटिंग करतोय. मागे 11 धावा. धावफलक डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. त्यावेळेस फटकाचा सुरेख खेळला होता. धाव घ्यायचा प्रयत्न थोडासा विफल होतात. कुणाल बिगेश थोडेसे हातात झाले. चेंडू जर हातामध्ये आला असता, कुठे कुठे डेंजर झोनकडे धावत होती का करण, फेकी आली असती, कुठे कुठे काय घडलं असतं, बिघडलं असतं, हे नक्कीच पाहिलं जाईल. धावसंख्या 12 धावा. धावफलक 1.3. चेंडूचा खेळ संपला गेलाय. त्यावेळेस पाहू शकाल टॅप करण्याचा प्रयत्न होता. करण थोडेसे निराश आहेत. जेव्हा चेंडू पडला वाईटचा कॉल दिला होता करण, पण तुषार फटका सजवला, चेंडू आला डॉट. हलक्या बॅटने खेळला गेला. मनीष बोरचंडला फील्ड करता पुढे आले होते, चेंडू हातामध्ये आला नाही, यांनी सटलाय. 1 धाव. नक्कीच आपण पाहू शकाल मायकोप संघ या स्पर्धेमध्ये 1 वर्ष रनअप राहिलाय. जेव्हा नवली संघ चॅम्पियन बनला होता या स्पर्धेत 2रा वर्ष होता, परंतु या वर्षी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आहे. परंतु या वर्षामध्ये एक नवीन चॅम्पियन आपल्याला भेटेल. कारण 2 वर्ष पॅराडाईसने गाजवली, 2 वर्ष नवलीने गाजवली, 1 वर्ष महालक्ष्मी आणून परंतु टाळा झाला पाहिजे अक्षयसाठी. काय सुरेख, अप्रतिम, दर्जेदार, नेत्रदीपक क्षेत्ररक्षण, हे म्हणजेच अप्रतिम क्षेत्ररक्षण मिस्टर अक्षय यांचा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकेल. फटका सुरेख होता, परंतु आपल्या डाव्या बाजूने उडी लावून झेप घेऊन चेंडूला अडवले. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि 4 धावा नक्कीच सेफ केल्यात. काय क्षेत्ररक्षण केले गेले पाहू शकाल. स्वतःला झोकून दिलं. अप्रतिम, दर्जेदार. नक्की इंजरी झाली का पाहायची आपण. नक्कीच गोलांटल्या गेल्या, परंतु 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. षटक क्रमांक पाहू शकाल 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. अजूनही येणारे 4 षटक बनवायचे. तब्बल पाहू शकाल 35 धावांची गरज येणाऱ्या 4 षटकांमध्ये. गवेश्वरची विश्रांती, वळूया डीजे मास्टरकडे. धन्यवाद. नवीन गोलंदाज विशाल पाटील आपण पाहू शकाल. गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये 3रा गोलंदाज इंट्रोड्यूस केला. वेगळी प्लॅनिंग पाहू शकाल संगणक बिगेश भोईर यांची. पहिल्या षटक बिगेशने टाकलं होतं, तब्बल धावा आल्या होत्या, ते म्हणजेच 6 धावा होत्या. फुलटॉस बॉल एका बॅटने खेळला गेला पाहू शकाल. कुणाल केनी, चेंडू कुणालच्या हातामध्ये येत नाही. नक्कीच चौदा धावा धावफलकावर 2.1 चेंडूचा खेळ संपला गेले. अजून पाहू शकाल येणारे 23 चेंडू 34 धावा बनवायचे आहेत. विशाल जी घरज साहेबांच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. संतोष पाटील आहेत सामन्याचा आनंद घेत असताना. या स्पर्धेमध्ये नक्की सुरेख जनरेटर आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. विशालजी घरत आपल्या मनापासून धन्यवाद असेल. फुल टॉस बॉल, चेंडू पाठवून देतात सीमारेषा पार. हा आलाय चौकार. 4 धावा. नक्कीच करणला हा मैदान खूप रंगामध्ये आणला असं म्हणावं लागेल.
करणने आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 14 धावा बनवण्यात. या स्पर्धेमध्ये तब्बल 131 धावा त्यांच्या नावावर आहेत. नक्कीच यावेळी व्हाईट बॉल. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा करण ठाकूरच्या नावावर. करणसाठी तयार झाला पाहिजे. 131 धावा या स्पर्धेमध्ये लगावल्या गेल्या पाहू शकाल. विकेट पण हायस्ट विकेट 8 विकेट करणच्या नावावर आहेत. काय सुरेख खेळ साकायला अष्टपैलू खेळ करण ठाकूरच्या माध्यमातून. दोन पूर्णांक 2 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा दाफर हलक्या बॅटने खेळला गेला. मनीष पुढे आलाय, सरसावलाय, परंतु चेंडू मनीषाने कुणालच्या हातामध्ये येत नाहीये. थोडासा वेग, थोडासा गडबड, थोडीशी घाई. आपण सांगतो ना अति घाई दुर्घटनाग्रस्त घेऊन जाई. अति घाई करता असं मला वाटतं, कारण की चेंडूवर नजर नाहीये, बॅटरवर नजर ठेवतायत. चेंडूवर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे खेळाडूंना. जेव्हा तुम्ही चेंडूवर नजर ठेवतील, चेंडू काही तुमच्या हातामध्ये येईल, चेंडू तुम्ही फील्ड करतील. पण इकडून अजूनही सामना ऑन आहे. 21 चेंडू 28 धावांची गरज आहे. 21 चेंडू 28. वेगवान चेंडू निघून गेला. विकेट किपर अजय पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉल. खूप कमी वेळा पाहिला, पण अजय पाटील विकेट किपिंग करतो, यशस्वी करतो. यावेळेस विशालसाठी यशाच्या मागे सुरेख चेंडू गॅदर करतायत. 20 चेंडू 28 ची गरज. 20 बॉल 28. पॅराडाईज माझा वर्ल्ड कप 2024 पर्व 7वा आपण पाहतोय. एक सिंगल धावाले धावफलक एक ने पुढे ससावेल धावसंख्या 21. नक्कीच साई तेहमी, मंडप डेकोरेशन जबीर खान आणि पाहू शकाल रोहन गावड यांच्या माध्यमातून काही नवीन केले गेले. या स्पर्धेमध्ये डिस्को लाईट लगावल्या गेल्या, अप्रतिम लाईट्स फ्लड लाईट लगावल्या गेल्या. टॅपचा फटका आणि हा चेंडू सुद्धा आला डॉट. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 7च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या, ते म्हणजेच 21. येणारे 3 षटकामध्ये 9च्या सरासरी बनवायचे आहेत, ते म्हणजे 27. तर आपण घेऊया छोटीशी विश्रांती, वळूया डीजे मास्टरकडे. तदनंतर येऊया कॉम्बॉक्स मध्ये, आपण करूया बदल. असतील 3 षटकांसाठी मिस्टर संतोष पाटील मायक्रोफोनवर. कॅप्टन हा जबीर खान आहे, बाहुबली बॅट्समन. ताऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन, लाखो करोडो झाला तो फॅन. विशाल टागीर ऑलराऊंडर, राहिल पठाण लय दमदार. युट्यूब मॅनेजरला मान पहिला, युट्यूब मॅनेजरला मान पहिला. पॅराडाईज संघाने थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतो आहोत पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप, एक जबरदस्त टुर्नामेंट. अगदी 3 दिवस आनंद घेताना आमचे प्रेक्षक वर्ग, त्यांचे देखील आम्ही शब्दशः या स्पर्धेमध्ये आपण आलात, आभारी आहोत खूप. आणि आमच्या मान्यवरांनी देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली, त्याबद्दल खूप खूप आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिला तर पालघर विभागातील आपण पाहतोय YBCC संघ, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर नक्कीच मायकोप गावचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, मायकोप अ संघ. सुरेख टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेख मॅच आपण पाहतोय. जर पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं गेलं, अगदी बिगेश 6 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं. त्यानंतर पाहिलं तर समर्थ बटर आपल्याला पाहायला मिळतोय, तो 7 धावांचं षटक त्याने हाताळलं. आणि तिसरं षटक अगदी वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय मिस्टर विशाल याने देखील आपण पाहतोय 8, 6, 7, 8 एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 21 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 9च्या सरासरीने इथे मात्र खेळावं लागेल YBCC संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. समर्थ इथे मात्र हलकीशी एज लागली होती, आपण पाहतोय चुकी केली थोडीशी विशालने. नक्कीच जर लक्ष पूर्णपणे चेंडूवर असतं तर हे झेल देखील टिपता आलं असतं, परंतु पाहतोय आपण झेल सोडला, याचा भुगतावा नक्कीच भोगावा लागणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका, परंतु डिक्लेअर झोन कडे जाईल. हा येतोय सिंगल रन्स, डिक्लेअर झोन मधून सिंगल रन्स. या स्पर्धेमध्ये जर एकंदरीत धावा पाहिल्या मिस्टर करण ठाकूर, काय अफलातून बॅटिंग केलंय. अगदी विचार केला कुणालचा तर नक्कीच आपण कुणालचा पाहिलं होतं. तब्बल 129 धावा कुणालच्या बॅटमधून आल्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहिल्या तर 122 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका पाहायला मिळतोय, आणखीन एक टॅपचा फटका.
अगदी सुरेख आहे. येतोय चौकार. SDJ राहिल पठाण लय दमदार युट्यूब मॅनेजरला मान पहिला युट्यूब मॅनेजरला मान पहिला पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वडकप ठेविला पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वडकप ठेविला थँक्यू. चेंडू पाहतोय पुन्हा एकदा टॅपचा फटका सक्सेस होईल समोरच्या दिशेने. अगदी संदेश होता आणि संदेशच्या देखील डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. टॅपच्या आज दृश्यामध्ये जर पाहिलं तर अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलंय या फलंदाजाने. नाव आहे करण ठाकूर. सुरेख फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर समर्थ आता मात्र विचार करावा लागेल. समर्थला 1-2 डॉट टाकणे खूप गरजेचं असणार आहे. बघूया. हा देखील फटका, आणखीन एक धडाका, जबरदस्त फटका येतोय. चौकार आणि 3 हॅट्रिक चौकारासाठी अजित मेमन यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते या आजच्या दिवसामध्ये. ते 500 रुपये या ठिकाणी लागू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख या ठिकाणी फलंदाजी, अफलातून फलंदाजी, अगदी मानाचा चषक आणि मानाची बॅटिंग करणारा फलंदाज जर पाहिला तर मिस्टर करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये एकच नाव असेल, तो मुखामध्ये एकच नाव असेल, तो म्हणजेच करण, करण आणि करण. जबरदस्त फलंदाजी. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? 144 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी. आता मात्र पूर्णपणे टीम एकत्रित आले मायखोप गावची आणि इथे मात्र विचार करतायत की करणला कसं थांबवायचं आहे या स्पर्धेमध्ये. जर करणला थांबवतोय तर विजय आपला नक्कीच होईल, हेच मात्र विचारसरणीमध्ये चालू असेल. परंतु बघूया काय आता मात्र गेम प्लॅनिंग करतील, कोणाला गोलंदाजी मार्कवर इथे मात्र आणलं जाईल. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडू कंप्लीट झाले. 3 चेंडूवर 3 चौकार करणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे, बघूया या चेंडूवर काय होईल. सुरेख फलंदाजी, सुरेख फलंदाजी. प्रत्येकाचं मन लागलं या मॅचकडे, या टुर्नामेंटकडे. ओहो, आणखीन एक फटका, परंतु तिथे अजय आपल्याला पाहायला मिळाला. चांगले क्षेत्ररक्षण करताना चेंडूला मात्र अडवलंय. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर पाहिल्या तर 34 धावा. एकही गडी बाद झालेला नाहीये. SDJ जावेद शेख बॉलर स्पिनर, छोटू दादा हा ऑलराऊंडर. थँक्यू, थँक्यू. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 5. आता मात्र आपण पाहतोय 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 धावा मॅचचं समीकरण आपण पाहू शकताय. इथून जर पाहिलं तर विशाल वेगवान गोलंदाज, अगदी चेंडू जर पाहिलं तर पायावर आदळतोय आणि इथे जर पाहिलं तर कुठली रन्स येणार नाहीये. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. असेच जर 2-3 चेंडू टाकले तर मात्र कुठेतरी पुन्हा एकदा मॅचमध्ये बनू शकतायत. इथून मात्र पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पडल्यानंतर अजयच्या हातामध्ये जाऊन थांबलं जातोय. कुठलीही रन्स मिळत नाही. 2 चेंडू जर पाहिले तर निर्धाव आले आहेत. आहा, इथे चांगला फटका, परंतु अक्षय आतापर्यंत खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु इथे जर पाहिलं तर हा चौकार येतोय आणि चौकार जर पाहिला तर 737 चौकार या स्पर्धेमध्ये. अफलातून, अफलातून ही स्पर्धा जर पाहिली तर आज प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून जाणारी स्पर्धा. अगदी लाईट पाहिली, जो प्रेक्षक वर्ग येतोय तो पहिली लाईट बघतोय आणि त्यानंतर म्हणतोय वाह काय लाईट आहे. सुरेख देखणं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्वीप केलाय चेंडूला तुषार लढे आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका चांगला खेळलाय. 7 मात्र जर पाहिली तर करणची साथ देताना आज तुषारला आपल्याला पाहायला मिळतंय. कारण नेहमी चर्चेत असतो प्रेम आणि करणची जोडी आपण पाहतोय, पण तो आज काहीतरी थोडंसं चेंजेस केलं आणि ते चेंजेस आज जर पाहिलं तर सक्सेस होताना YBC संघाचं.
पाहतोय पण सिंगल रन्स आहे, जाणीव आहे करणला. इथून मोठे फटके मारले नाही तरी आपला संघ इझिली आपण विजयी करू शकतोय, हेच मात्र विजयाच्या दाराशी नेऊन शकतोय, हेच मात्र विचार करताना 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी दर्शवली. इथून मात्र जर पाहिलं तर हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे विशालसाठी. पाहतोय आपण इथे मात्र विशालच्या चेंडूवर तुषारने चांगला आघात केलाय. जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला पाठवून दिलाय. 1 रन्स मिळेल. 41 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 6 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता असेल. जाऊया आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. जाऊया डीजे कडे. तर सुरेख आणि सुरेख स्पर्धा आतापर्यंतची या बोईसर विभागातील का मानाची मानली जाते, कारण की येणारा कॅप्टन देखील त्यांनी देखील विचार केला नव्हता की मला या ठिकाणी जर पाहिलं तर सूट घालून टॉस केला जाईल, तोच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 145 धावा करणच्या आणि 150 धावा पूर्ण होतील का या स्पर्धेमध्ये. अगदी 5 धावा दूर असतील आपल्या 150 पूर्ण करण्यासाठी. सुरेख आपण पाहतोय जबीर खानचा छोटा चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतोय अगदी स्क्रीनवर. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर कुणाल आले आहेत 6 चेंडू आणि 7 धावा रोखण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तुषार लढे. इथे मात्र हलक्याशा हाताने फ्लिक केल्या चेंडूला. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. तिथे मात्र जर पाहिलं तर समर्थ देखील काहीच करू शकला नाहीये. सिंगल रन्स येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 6 धावा. नक्कीच विचार करत असतील आता मात्र मायकोपकर कुणालचा चांगला चेंडू कधी येईल. इथून जर पाहिला तर हा आलाय चांगला चेंडू. आता मात्र मॅच जसा सरडा रंग बदलतो तसा मात्र मॅच देखील रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 6 धावा. आतापर्यंतची खेळी ही मात्र सर्व विसरून करणला हे 4 चेंडू पाहावे लागणार आहेत. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगले. फटका चांगला आहे परंतु समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चुकी केली की काय. अगदी बॉल जर पाहिला तर फेकला गेला आणि त्यावर सिंगल रन्स येईल. सिंगल रन्स येईल. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच. इथून जर आपण पाहिला या 2 चेंडूवर एक जरी चौकार येतोय तरी मॅच अंतिम फायनल मॅच ही नक्कीच टाईच्या दिशेने जाईल की काय. विचार केला विकेटचा तर आतापर्यंत आपण पाहतोय मायखोप संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर एकही गडी बाद झालेला नाहीये, तो म्हणजेच YBCC संघाचा. इथून जरी आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये विकेट न गमावता जर 4 धावा काढतायत तर विन होईल YBCC. फटका चांगला आहे. इथे पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल रन्स येईल. आता मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल 44 धावा. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. प्रेक्षक वर्ग तुम्हाला हा जर सामना आवडला असेल तर जोरदार तालीने या दोन्ही संघाचं आपण स्वागत करूया. एक रोमांचकारी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फलंदाजी केली परंतु या सर्व फलंदाजीला विसरून आताचे 2 चेंडू, हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत करणच्या या बॅटिंग मधून. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून कुणाल देखील आपल्याला पाहायला मिळतोय की हम भी किसी से कम नहीं. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. फटका तर लागलाय टॅपचा आणि विनिंग फटका करणच्या बॅट मधून आणि करणच्या येतात 150 रन्स पूर्ण होत आहेत. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळतंय. डोंगरावर